नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सरकारच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन संपन्न। जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण काढून उभी केलेली इमारत जमीनदोस्त करावी या मागणीसाठी शिवाजी गाडे यांनी सुरू केलं उपोषण। शिरूर तहसीलदार आणि त्यांच्या पथकाची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरती धडाकेबाज कारवाई। वाळू उपसासाठी वापरण्यात येणाऱ्या 13 बोटी उद्ध्वस्त। आणि रावरी बस स्थानकामध्ये बसचा इनोव्हा गाडीला धक्का लागला असं म्हणत गौरव हापसेसह 2 जणांनी केली बस चालकाला मारहाण। गुन्हा दाखल, हापसे पोलिसांच्या ताब्यात। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। भाजप सरकारच्या विरोधामध्ये मौनव्रत धारण करून तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून जवाब दो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्वत्र सुरू आहे। दरम्यान पुण्यामध्ये पुणे स्टेशन इथे महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी सुप्रिया सुळेंनी सरकारवरती सडकून टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यामधील अनेक भागामध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत भाजप सरकारच्या विरोधामध्ये मौनव्रत धारण करत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून जवाब दो आंदोलन करण्यात आले। पुण्यामध्ये देखील पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। सरकारमधील जबाबदार व्यक्ती महिलांना उचलून नेण्याची भाषा करतो तेव्हा सरकारकडून विशेषतः गृह मंत्रालयानं महिलांच्या सुरक्षिततेवरती काहीतरी बोलावं अशी अपेक्षा होती। तसं कुठलंही विधान आलेलं नाहीये। त्यामुळे सध्या देशामध्ये जो कारभार सुरू आहे त्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे असं मत यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। भिडे गुरुजी यांच्यावरील गुन्हे मागे घेतले यावरती बोलताना सरकार ज्यांच्यावरती आरोप नाहीयेत त्यांना नजरकैदेमध्ये ठेवतात आणि ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांना मात्र मोकाट सोडतात। हे सातत्यानं आपण राज्यामध्ये पाहतोय, हे दुर्दैव आहे। मुख्यमंत्र्यांचा आवडता शब्द म्हणजे पारदर्शकता। तर मग मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार करावा असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय। दरम्यान कोल्हापूरच्या अंबामाता मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे। याबाबत आपण 21व्या शतकामध्ये ही चर्चा करतोय, हे दुर्दैव आहे असंही त्या म्हणाल्यात। त्याच्यासाठी आमच्या पक्षाकडे पोस्टरबाजी झाले, आदरणीय दादांनी सविस्तर त्याच्यावर झालेलं आहे। दुर्दैव आहे की जबाबदारी न घेता दुसऱ्या कुणावर तरी आपलं ढकलायचं ही त्यांची पद्धतच आहे। त्याच्यामुळे मला काही नवीन त्याच्यात वाटलं नाही। मला असं वाटतं ज्यांना मराठी समजतं आणि ज्यांनी तो पूर्ण इंटरव्ह्यू पाहिलेला आहे त्याच्यापैकी कोणीही स्पष्टीकरण मागतच नाही आहे। ज्यांना दुसऱ्या भाषेतले आहेत आणि आरोप प्रत्यारोप करतात अतिशय, त्याच्या दुर्दैव एवढ्याच गोष्टीचं वाटतं की आजकाल अभ्यास लोक कमी करतात आणि उथळ नुसती ब्रेकिंग न्यूज किंवा हेडलाईनवरच सगळे रिॲक्शन देतात। नक्की इंटरव्ह्यूमध्ये काय झालं आणि तो मराठीतला इंटरव्ह्यू होता। तर ज्यांच्यावर आरोप नाही त्यांना जेलमध्ये घालतात, नजर कैदेत ठेवतात आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट सोडतात। हे सातत्याने तुम्ही सगळीकडे राज्यात परिस्थिती बघताय। माझं म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे पारदर्शक। जे काय माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं ते पारदर्शकपणे करावं। हे दुर्दैव आहे की 21व्या शतकात या कपड्यांवरनं चर्चा आपण करतो। 21व्या शतकात महिला सबलीकरण, महिलांना म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं डोमेस्टिक व्हायलन्स असेल, कुपोषण असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, याच्यावर आपण एक समाज म्हणून चर्चा केली पाहिजे। उगाच कोण काय कपडे घालतंय याच्यावर कशाला कोणी काय बोलावं, त्याच्यापेक्षा फार मोठे प्रश्न देशात आहेत। त्याच्यामुळे माझी आणि त्यांनी नंतर मला असं वाटतं त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या विषयावर पडदा टाकून पुढे देशाच्या, राज्याच्या आणि महिला आणि पुरुष या समानतेसाठी काय करावं याचं धोरण आपण केलं। असं वाटतं एक शांततेचं आंदोलन, ज्याच्या शांततेवर आमचा विश्वास आहे। महात्मा गांधींनी जी दिशा या देशाला दिली आणि संविधानाचं महत्त्व, या दोन्हीची जोड नवीन पिढीला जी जाणीव असावी आणि आजच्या सरकार जे महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या असेल, कर्जमाफीचा झालेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न, जी कर्जमाफी केली पण ती प्रत्यक्षपणे फील्डवर झालेली नाही, मुद्रामध्ये झालेला गोंधळ
आज रोजगारासारखा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, शिक्षणात होणारे प्रश्न, सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, विधानं जी सरकारकडून येत आहेत आणि त्याच्यावर सरकार एखादं जवार व्यक्तिमत्व जेव्हा महिलांना उचलून न्यायची भाषा करतं आणि तेव्हा सरकारकडून आणि माझी अपेक्षा होती की गृह मंत्रालयाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी बोलावं. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारामध्ये एक इसम हा गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन येणार अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं सापळा रचून मुद्देमालासह संशयिताला अटक केली आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारामध्ये एक इसम गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं सापळा रचून मुद्देमालासह संशयिताला अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येवला परिसरामध्ये बाहेरील जिल्ह्यामधील काही गुन्हेगार हे अवैधरित्या शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याचं समजलं. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारामध्ये सापळा रचून संशयित भाऊसाहेब छबू मोरे याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं. यावेळी अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील एक देशी बनावटी गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. या इसमाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नव्हता. त्यामुळे त्याच्या विरुद्ध येवला तालुका पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीवरती नियंत्रण तसेच सराईत गुन्हेगारीस आळा बसावा यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय तराडे, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, स्वप्नील नाईक, रवींद्र शिलावट, दीपक आहेर, रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब टिळे, इम्रान पटेल, प्रवीण काकड आदींनी ही कारवाई केली आहे. प्रशांत कलंके, सी24 तास, येवला. साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं साधकांचा सत्संग मेळावा साई आदर्शच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं कायमस्वरूपी निशुल्क योगा वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे पाहून समाधान वाटलं असं मत यावेळी अहमदनगर जिल्हा पतंजली योग समिती अध्यक्ष प्राध्यापक निमसे यांनी व्यक्त केलंय. दरम्यान या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. साई आदर्श मल्टीस्टेट आणि अहमदनगर जिल्हा पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमानं राऊरी फॅक्टरी इथे सुरू असलेल्या निशुल्क स्थायी योग वर्ग आपल्या आरोग्यासाठी कायमस्वरूपी सुरू असल्याचं पाहून समाधान वाटतंय असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब निमसे यांनी केलंय. गंभीर आजार नियंत्रणामध्ये आणण्यासाठी योगासन आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात हे सिद्ध झालंय. शरीरामधील नाड्यांची शुद्धी होण्यास आणि मनशांती लाभण्यास हे योगवर्ग निश्चितच लाभदायक आहेत. योग प्राणायामच्या माध्यमामधनं शरीराच्या शुद्धीबरोबर मनाचं देखील शुद्धीकरण होतं असं प्रतिपादन यावेळी प्राध्यापक निमसे यांनी केलंय. तसेच साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं या साधकांचा सत्संग मेळावा साई आदर्शच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री शिवाजीराव कपाळे यांनी साई आदर्श अर्थकारणाबरोबरच सामाजिक कामामध्ये कायमच अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील असून सध्या सुरू असलेले योग वर्ग नियमित सुरू राहतील आणि या योग वर्गामध्ये परिसरामधील नागरिकांनी सहभागी होऊन योगाचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय. कार्यक्रमाच्या प्रसंगी मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश बाबळे, पतंजलीचे जिल्हा समन्वयक मधुकर निकम, आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक डॉक्टर संदीप कोळसे, अविनाश सुतार, अजित येवले यांनी मार्गदर्शन केलंय. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारच्या धोरणांचा मौनव्रत धारण करून निषेध करण्यात येतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनाचं बलिदान देऊन मिळवून दिलेलं स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलंय. याच्या निषेधार्थ 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मौनव्रत धारण करून निषेध आंदोलन केलंय. देशाचा आणि राज्याचा कारभार अतिशय चुकीच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्यामध्ये असून पारतंत्र्यामध्ये असल्यासारखं वाटतंय.
देशाच्या संविधानाचा वारंवार अपमान होतोय. या व्यक्तींवरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीये. विचारवंतांची दिवसाढवळ्या हत्या केली जाते आणि या हत्येमधील आरोपींना पाठीशी घातलं जात आहे. दरम्यान चुकीच्या पद्धतीनं राज्य आणि देशाचा कारभार सुरू आहे. त्याचा मौनव्रत धारण करून निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गुंगले, विजयराव आढाव, युवकचे अध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, अजित शेख, गोरक्षनाथ जामदार, दिनार कुदळे, फकीर मामू कुरेशी, हिरामण गुंगले, कृष्णा आढाव, विकास बेंद्रे, निखिल डांगे, बाळासाहेब रुईकर, बापू वडणे, ऋषिकेश खैरनार, बाला गुंगले, वाल्मिक लाहिरे, संदीप कपिले, रवी राऊत, गणेश लंकारे, अंबादास वडांगळे, राहुल देवळालीकर, दिनेश पवार, समीर वरपे, नितीन त्रिभुवन, तेजस साबळे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त जे अहिंसाचे शिकवण महात्मा गांधींनी आपल्याला दिली त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारचं जे जुलमगिरीचं आणि गोरगरिबांना मारण्याचं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या गुलामगिरीत टाकण्याचं जे काम या सरकारने केलं आहे त्याविरुद्ध मूक आंदोलन म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आशुतोष दादा काळे त्यांच्या सांगण्यानुसार आज आम्ही आंदोलनाला महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी बसलेलो आहे. आणि या सरकारचा जे धोरण त्यांनी अवलंबलं आहे आणि या देशाला फाळणी करायचं, दुसरी फाळणी करायची जी त्यांनी प्रयत्न चालवला आहे त्याच्याविरुद्ध हा एक आमच्या आंदोलनामार्फत त्यांचा डाव हाणून पाडायचा हा प्रयत्न आहे. तर मी सर्व नागरिकांना, या देशातील सर्व देशवासियांना आवाहन करतो की महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आपण हे आंदोलन आज सुरू केलेलं आहे, असंच पुढे लावावं आणि या सरकारला धडा शिकवावा आणि त्यांचे जे डाव चाललेले आहेत गावागावामध्ये, माणसामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये जे फूट पाडण्याचं काम चालू आहे हे या सरकारचा डाव आपण हाणून पाडावा असे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा गांधी यांची जयंती आहे. अहिंसेच्या मार्गावर चालत असताना पूर्ण भारतावर ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेस महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांना भारत सोडायला भाग पाडले. अशा या महामानवास मी विनम्र अभिवादन करतो. त्यावेळेला त्यांनी ज्या प्रकारे या भारत देशामध्ये काही गोष्टीचा त्याग केला, सगळ्या गोष्टी केल्या, त्या गोष्टीचा विसर सध्याचे राज्य शासन केंद्र शासनाला बसला आहे. आणि या सर्व गोष्टीचा आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर मौन धारून निषेध व्यक्त करत आहे. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. शिंगवे तुकाई, लोहगाव, वाघवाडी, झापवाडी येथील पांढरीपूल औद्योगिक वसाहतीसाठी शेतजमिनी देऊन विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांकडे आता सरकारनंच पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त निवासा तहसीलच्या समोर या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. यावेळी संबंधितांवरती या शेतकऱ्यांनी गंभीर आरोप देखील केलेत. पांढरीपूल येथील औद्योगिक वसाहतींसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांवरती शासनाकडनं तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींकडनं होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिंगवे तुकाई, लोहगाव, वाघवाडी, झापवाडी येथील पांढरीपूल औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलंय. दरम्यान औद्योगिक वसाहतींचे क्षेत्रीय अधिकारी सुरेश पोटे, तहसीलदार सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे यांनी रात्री उशिरापर्यंत आंदोलकांशी चर्चा केली आहे. परंतु मागण्यांच्या सोडवणुकीविषयी प्रशासनानं लेखी आश्वासन देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे हे उपोषण सुरूच राहिलंय. यावेळी शिवनाथ होंडे, रामभाऊ पुंड, संतोष पुंड, संजय वाघ, धोंडीराम कदम, अण्णासाहेब शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी उपोषणाला बसले आहेत. माझे नाव शिवनाथ एकनाथ होंडे, शिंगवे तुकाई, तालुका नेवासा. मी एक शेतकरी आहे. तर माझे या शिंगवे तुकाई MIDC, पांढरीचापूल MIDC याच्यामध्ये माझी जमीन गेलेली आहे. त्या जमिनीचा पाहिजे तेवढा मोबदला आम्हाला मिळालेला नाही, कुठल्या शेतकऱ्याला मिळालेला नाही. झापवाडी, शिंगवे तुकाई, वाघवाडी सर्व शेतकऱ्याच्या जमिनी गेलेल्या असून त्यांना मोबदला फक्त 10,000 रुपये एकरी मिळालेला आहे.
आज समृद्धी महामार्गाचं 25 लाख रुपये एकरी वाटप झालेले आहे. हे पेपरमध्ये वाचतो आम्ही. काकडी विमानतळाचं त्या ठिकाणी 50 लाख रुपये एकरी वाटप झालेले आहे. सुपा MIDCचं तिथंसुद्धा 20 ते 25 लाख रुपये एकरी वाटप केलेले. आणि मग आमच्यावर अन्याय का? आम्हाला फक्त 10,000 रुपये एकरी पैसे मिळाले. आमचे 15 ते 20 वर्ष झाली जमीन जाऊन. आमचा एकही मुलगा कुठल्या शेतकऱ्याचा कामावर घेतलेला नाही. दुसरीकडचे बाहेर गावातले मुलं आणून त्या ठिकाणी कामाला लावले जातात. मात्र ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचा एकही मुलगा त्या ठिकाणी घेतलेला नाहीत. अन्यथा घेऊही शकत नाही असं त्यांचं वाक्य आहे कंपनीवाल्यांचं. तर त्यासाठी आम्ही उपोषण या ठिकाणी मानलेलं आहे. तर उपोषणाचा आमचा हेतू एवढाच आहे, जास्तीत जास्त आमच्या जमिनीचा मोबदला आम्हाला मिळावा ही आमची जास्तीत जास्त मागणी आहे. आमच्या या ठिकाणी कुणाचा हेवा दावा नाही, कुठलं राजकारण नाही, कुठलं काही नाही. आम्ही फक्त जमिनीचा मोबदला मिळावा या हेतून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. त्याच्यानंतर वकिलांनी मध्ये आम्हाला नादी लावलं थोडं का आपण लोकप्रतिनिधीकडे जाऊ, त्यांच्याकडून काहीतरी करू, हे करू ते करू. पण कुठल्याही माणसाने आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा आमची कोणी काही दखल घेतलेली नाही. आम्हाला फक्त झुलत ठेवलेलं आहे. आणि कुठपर्यंत झुलत ठेवणार आम्ही? कुठपर्यंत त्रास सहन करणार आम्ही? जर आमच्या मुलांना नोकरी नाही तर नाही, वरून आम्हाला पैसेसुद्धा नाही. आमच्या फक्त काळ्याचे पैसे आम्हाला मिळावेत हीच आमची जास्तीत जास्त अपेक्षा आहे. तर ज्यावेळेस ती पोलीस अध्यक्षाखाली जी मीटिंग झाली होती ती, तर मला असं वाटतं, मी स्वतः शेतकरी आहे, या ठिकाणी बसलेले सुद्धा शेतकरी आहेत. या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष विचारा कोणत्या शेतकरी जमीन गेली त्या मीटिंगला होते. ज्या शेतकऱ्याच्या जमिनी गेलेल्या नव्हत्या ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि त्यांच्या सह्या घेतल्या आणि त्या ठिकाणी पाठवलं वर निवेदन मंजुरी शेतकऱ्याला. याच्यातला कोण होतं विचारा शेतकरी. याच्यातला एकही शेतकरी त्या दिवशी नसेल अशी कारण माझ्यापर्यंत लोन न आलं म्हणजे मी शेतकरी मी सुद्धा त्या मिटिंगला नव्हतो. हे अधिकाऱ्यांचं काम होतं आमच्यापर्यंत सांगण्याचं का अमुक ठिकाणी अमुक दिवशी मिटिंग आहे, जा तुम्ही. आम्हाला कोणी सांगितलेलं नाही, आम्हाला शासनाचं पत्र आलेलं नाही, तलाट्याने सांगितलं नाही, कुणी आमच्यापर्यंत आलेलं नाही. त्याच्यामुळे ती मिटिंग जी झाली असेल ती वाऱ्यावर वारात झालेली. माझं नाव संजय बाबुराव वाघ, राहणार सापोडी. आमच्या गावातली 30 ते 35 लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत. तर काही कारणास्तव त्या पैशाचं विल्हेवाट लागली नाही. वकिलांनी धोका दिला, सरकारने धोका दिला आणि आता लोकप्रतिनिधी धोका देऊ राहिले. मग शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं? याची शासनाने थोडी दखल घ्यावी आणि समृद्धी मार्गासारख्या योजना जर शासन राबवत असेल तर आमच्यासारख्यांना का लावत नाही? असं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो का समृद्धी मार्गास जसे पैसे दिले तसे आम्हाला सुद्धा पैसे भेटले पाहिजे, अशी आमची या उपोषणासंदर्भात विनंती आहे सरकारला. सुपा MIDCला पैसे, सुपा MIDC आणि पांडिसपुल MIDC सर्वे संगत झालेत. मग भेदभाव का? हा सरकारने थोडा विचार करून आमचा निर्णय द्यावा. आणि आमची एकच मागणी आहे का पैसे वाढून भेटावेत. आम्हाला त्या जमिनीच्या 15% जमीन तिथं आज फुकट दिलीच पाहिजे. कारण की आमची जमीन जाऊन 20 वर्षे झाली, तर आम्हाला 15% जमीन तिथं हक्काने भेटली पाहिजे उद्योगधंद्यासाठी. आणि आमचा एक मुलगा त्या MIDC परमनंट म्हणून घेतला पाहिजे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगावर तवाणात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील सरकारी कर्मचारी असलेल्या बापूसाहेब धनवटे यांना जिल्हा परिषद शाळेच्या जागेवरती अतिक्रमण करून उभी केलेली इमारत पाडावी आणि धनवटे आणि ग्रामसेवक किसन भिंगारदेवे यांच्यावरती गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी शिवाजी गाडे यांनी 3 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केलंय. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील सरकारी कर्मचारी असलेल्या बापूसाहेब धनवटे यांना जिल्हा परिषद शाळेच्या जागेवरती अतिक्रमण करून उभी केलेली इमारत जमीनदोस्त करून धनवटे आणि ग्रामसेवक किसन भिंगारदिवे यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी शिवाजी गाडे यांनी राहुरी तहसील कार्यालयाच्या समोर 3 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केलंय.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय की बारागाव नांदूर येथील सरकारी मालमत्ता क्रमांक 1 प्राथमिक मराठी शाळा जिल्हा परिषद अहमदनगर या जागेवरती बापूसाहेब निवृत्ती धनवटे यांना बारागाव नांदूर येथील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकाला हाताशी धरून सरकारी जागेवरती इमारत बांधली आहे। त्याचा करारपात्र असलेल्या इमारती ग्रामपंचायतीमध्ये मालमत्ता क्रमांक 1445 नुसार नोंद केलेली आहे। त्याची करारपात्र असलेल्या इमारती ग्रामपंचायतीमध्ये मालमत्ता क्रमांक 1445 नुसार नोंद केली आहे। उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय राहुरी यांच्याकडून 6 एप्रिल 2018 रोजी मोजमाप होऊन अतिक्रमण नकाशा झालेला आहे। त्यानुसार तात्काळ अतिक्रमण काढून कारवाई करावी। सदर अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालून ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर अधिकारी यांनी बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना सहकार्य केले। या प्रकरणी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेल्या सर्वच लोकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि सरकारी कर्मचारी असलेल्या लोकांना निलंबित करावं, अशी मागणी उपोषणकर्ते शिवाजी अप्पासाहेब गाडे यांनी केली आहे। तर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे, डॉक्टर विजय मकासरे, रोहिदास दातीर, यमुनाबाई भालेराव, शालिनीताई पंडित, राहुरी नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष आर तनपुरे, भास्कर तोडमल, किशोर भुजाडी, किशोर कोहकडे, संजय करडक, तुळशीराम गागरे यांनी शिवाजी गाडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। ते अतिक्रमण बापू निवृत्ती केलेलं आहे, ते तात्काळ काढण्यात यावं अशी आम्ही कागदपत्राची पूर्तता केलेली आहे। कागदपत्र ते अतिक्रमण आहे। बापू निवृत्ती धनवटे हा सरकारी कर्मचारी असून हा नंगट व्यक्ती असून यांनी आपलं शाळेच्या हद्दीत यांनी बांधकाम केलं आहे। त्याचे दस्तऐवज सगळं आमच्याकडं आहे। तात्काळ ते काढण्यात यावं। समोरची इमारत ती अनुकूलित आहे। मौजे बारागाव नांदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या जागेवर श्री बापूसाहेब निवृत्ती धनवटे या व्यक्तीनं अधिकृत बांधकाम करून 2 मजली स्लॅबची इमारत बांधली आणि त्या इमारती संदर्भात ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केल्यानंतर ग्रामपंचायतीने लिहून दिलं ही जागा मार्च शासनाच्या असली। मी भूमी अभिलेख त्या जागेचं एक पत्र शिक्षण विभागाला पत्र दिल्यानंतर शिक्षण विभागाने त्या शाळेची मोजमाप केलं भूमी अभिलेखला पत्र दिल्यानंतर आणि ही इमारत भूमी अभिलेखात नकाशामध्ये शाळेच्या जागेत निघालेली आहे। त्यांनी मला त्या संदर्भातलं संपूर्ण म्हणजे पत्रव्यवहार केला आहे। मी आपलं मान्य गट विकास अधिकारी यांना त्या संदर्भातील नकाशा सादर केला। त्यांनी बारागाव नांदूर ग्रामपंचायतचे आपले ग्रामसेवक किसन भेंगडे यांना नोटीस काढलं होतं का हे अतिक्रमण आज तुम्ही तात्काळ काढा, तुमची जर शक्य झालं नसेल तर तुम्ही ठराव घेऊन तो ठराव मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवा। त्यांनी तो ठराव पाठवला। त्या ठरावात त्यांनी लय मोठी एक म्हणजे आपटथपर केली का मला अगोदर त्यांनी लिहून दिलं होतं का हे बांधकाम 2012-13 साली झालं असं माझ्याकडे ग्रामपंचायत पत्र होतं आणि ग्रामपंचायत उत्तरती नोंद का 12-13 बांधकाम झालं आणि त्यांनी त्या ठरावामध्ये लिहून दिलं असं का हे बांधकाम 30 ते 35 वर्षापूर्वीचं झालेलं आहे म्हणून। आणि त्या संदर्भात त्यांचे जे चुकीचं ठराव दिलं त्याची मला दुरुस्ती करून मिळावी म्हणून मी या ठिकाणी आज उपोषणासाठी बसलेलो आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। कोपरगाव शहरामधील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन रघुनाथ मोरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली आणि औषधांची फवारणी केली आहे आणि यामधनं त्यांनी सामाजिकतेचा संदेश दिलाय। दरम्यान या उपक्रमाचं तालुक्यामध्ये मोठं कौतुक होत आहे। कोपरगाव शहरामधील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन रघुनाथ मोरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवून औषधांची फवारणी करून सामाजिकतेचा संदेश दिलाय। कोपरगावमध्ये वडापावचं हॉटेल असणारे अर्जुन मोरे हे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात। गांधी जयंतीच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी सामाजिक उपक्रम हाती घेऊन महात्मा गांधी पुतळ्यापासून या स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली। तसेच शहरामध्ये साथीचे आजार वाढले आहेत, त्यामुळे त्यांनी औषध फवारणी देखील केली आहे। वाढदिवसावरती जो अनावश्यक खर्च केला जातो त्याला फाटा देत समाजसेवेचं कार्य त्यांनी हाती घेतलं। त्याबद्दल कोपरगाव परिसरामधील नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्यात। संजय नगर, सुभाष नगर, बस स्टँड परिसर आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून औषधांची फवारणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी योगेश मोरे, शरद नाना थोरात, जयवंत मरसळे,
सुरेश त्रिभुवन, सुजल चंदनशिव, गणेश साळवे, राजू मेवाते, मनोज मोरे, विशाल साटोटे, विजय मोरे, कुणाल भावसार, प्रभुदास पाखरे, पिंटू चव्हाण, गोरख वाडिले, गणेश बुवा, अमर नंदुरबारे, राहुल सोटाटे, जावेद अत्तार, गुलाब बडदे, मयूर निंदाणे, जय बोडखे, राजू पारखे, शरद कुऱ्हाडे, रोहम दर्पले, प्रीतम काटकर, प्रीतम सोनोने आणि अर्जुन मोरे मित्रमंडळानं मोठे परिश्रम घेतलेत. माझा वाढदिवस योगायोग महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आल्यामुळे मला स्वच्छतेची आवड असल्यामुळे वारंवार आम्ही दर रविवारी स्नेहलता आमदार ताईंच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी स्वच्छता अभियानला आम्ही जातो व त्यांच्या प्रेरणेने आम्हाला माझा वाढदिवस असा साजरी करूशी वाटतोय का जेणेकरून परिसर स्वच्छ, देश स्वच्छ, भारत स्वच्छ झालं पाहिजे व सर्व युवा मुलांनी स्वच्छतेकडं मनापासून लक्ष देणे. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी सुभाषनगर भागात डेंग्यूची फवारणी व स्वच्छता अभियान राबवलं व माझे सर्व मित्रांनी मार्गदर्शन दिल्यामुळे मी सर्व मित्रांचे खूप खूप आभारी आहो. व कोपर गावामध्ये गंदगी कुठं झाली नाही पाहिजे, सगळा परिसर स्वच्छ दिसला पाहिजे एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींनी जो काही संदेश दिला होता स्वच्छतेच्या संदर्भात लोकांनी खेड्याकडे जावं, खेडे सुदृढ व्हावे या दृष्टीने जो काही संदेश दिला त्या संदेशाचं पालन या 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्ष तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी हे अभियान राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर या अभियानाचे या 2 ऑक्टोबरच्या निमित्तानं गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं आणि अर्जुन मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम अर्जुन मोरेंनी विशेष परिश्रमातून या ठिकाणी निर्माण केला. स्वच्छता अभियान घेऊन शिवाय आपल्या गल्लीतील आपल्या प्रभागातील जनतेच्या आरोग्याकरता त्यांनी या ठिकाणी जे काही औषध फवारणीचं काम केलं त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. एक नवीन पांडा या निमित्ताने अर्जुन मोरेंनी पाडला, त्याला या निमित्ताने धन्यवाद देतो. आणि अशाच गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं गावोगावी असं स्वच्छता अभियान व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. 2 ऑक्टोबरपासून तर 31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही तालुक्यामध्ये कोपरगाव मतदारसंघामध्ये आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण मतदारसंघात स्वच्छता अभियानाला सुरुवात केलेली आहे. 8 ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस आहे, त्यावेळेससुद्धा संपूर्ण तालुक्यामध्ये स्वच्छता अभियान घेऊन नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वच्छ भारत अभियान आहे यासाठी या ठिकाणी आम्ही त्याला प्रतिसाद म्हणून मोदी साहेबांनी दिलेला संदेशानुसार या ठिकाणी मोठं अभियान राबवण्याचं 2 ऑक्टोबरपासून तर 31 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. तरी या ठिकाणी सर्व या ठिकाणी नागरिकांना विनंती आहे की आपली गल्ली आपल्या घराचा परिसर आपण स्वच्छ करून या अभियानाला साथ द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. येवल्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते शहरामध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. रोज एक प्रभाग याप्रमाणे स्वच्छता करण्यात येणार आहे. येवला नगरपालिका इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम पूजन नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं आणि स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. शहरामधील प्रत्येक प्रभागामध्ये रोज एक प्रभाग याप्रमाणे सर्व स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नगरसेविका यांना सोबत घेऊन ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच स्वच्छतेविषयी नागरिकांना जागरूक करण्यात येऊन त्याचं महत्त्व पटवलं जाणार आहे. शहरामध्ये सध्या साथीचे आजार पसरले आहेत, त्यामुळे नागरिकांनी रस्त्यामध्ये किंवा इतरत्र कचरा टाकू नये. ओला आणि सुका कचरा वेगळा करावा. तसेच शहरामधील दुकानदार यांनी रस्त्यावरती कचरा न टाकता तो एका ठिकाणी जमा करून घंटा गाडीमध्येच टाकावा असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय.
तसेच मुख्य लिपिक बापूसाहेब मांडवडकर यांनी स्वच्छतेची शपथ कर्मचाऱ्यांना दिली आहे। या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक घनश्याम उमरे, लेखपाल बारी विजय शिंदे, अशोक कसारे आदींसह कर्मचारी इथे उपस्थित होते। प्रशांत कलंके, सी24 तास, येवला। शिक्रापूर येथील सूर्यकांत शिर्के यांना त्यांच्या फोटो स्टुडिओमध्ये घुसून दमदाटी करून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे। तसेच त्यांचा मोबाईल देखील फोडण्यात आला। या प्रकरणी बाप लेकावरती शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र 24 तास उलटून देखील कारवाई झाली नाहीये। त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं शिक्रापूर पोलिसांना निवेदन देण्यात आलंय। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील सूर्यकांत शिर्के यांना शिक्रापूर येथील किशोर कांतीलाल गुंदेचा आणि विनय किशोर गुंदेचा यांनी दमदाटी करून शिवीगाळ करत मारहाण केली आहे। तसेच रॉकेल ओतून पेटवून देण्याची धमकी देखील दिली आहे आणि त्यांचा मोबाईल देखील फोडलाय। या पत्रकार हल्ला प्रकरणी किशोर गुंदेचा आणि विनय गुंदेचा या दोघा बाप लेकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सूर्यकांत चंद्रकांत शिर्के यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी 24 तास उलटून गेले आहेत, मात्र आरोपींना अद्याप अटक झाली नाहीये। त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीनं शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन निषेध व्यक्त करण्यात आला आणि शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याकडे निवेदन देण्यात आली आहेत। यापूर्वी देखील किशोर गुंदेचा यांच्यावरती बेकायदेशीर सावकारी करून व्याजानं पैसे देऊन पैशाचा तगादा लावून दमदाटी केल्याप्रकरणी एका व्यक्तीकडनं तक्रार दाखल करण्यात आली आहे, असं यावेळी शिक्रापूर पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान सध्या हे बापलेक फरार झाले आहेत। पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागर हे या घटनेचा आता तपास करतायत। दरम्यान लवकरात लवकर या दोनही इसमांना अटक करून हजर करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय। श्रीमंत दिलकर, बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेचा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र, शिक्रापूर येथे आमचे कुंभार समाजाचे भूषण पत्रकार सूर्यकांत शिर्के यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झाला, या घटनेचा मी याच्याकडून बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि त्या गावगुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, लवकरात लवकर ताबडतोब अटक करावी अशी मी मागणी करतो। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य सूर्यकांत चंद्रकांत शिर्के आणि सी24 तासचे प्रतिनिधी यांना शिक्रापूर येथे दोन बाप लेकांनी किशोर गुंदेचा आणि विनय गुंदेचा यांनी मारहाण शिवीगाळ दमदाटी करून त्यांना जीवे जाळण्याची धमकी दिलेली आहे। त्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। त्या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत। आज आम्ही शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर साहेब यांना भेटून आमच्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये आम्ही आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आरोपींना 2 दिवसामध्ये अटक झाली नाही तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिक्रापूर पोलीस स्टेशनसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे। तरी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही आमची मागणी। सुनील पिंगळे, सी24 तास, शिक्रापूर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। शिरूर तहसीलदार आणि त्यांच्या पथकानं 2 ऑक्टोबर रोजी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरुद्ध मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे। यामध्ये शिरूर महसूल विभागानं या कारवाईत 13 बोटी उद्ध्वस्त केल्या आहेत। त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांचे जवळपास 60 लाखांचं नुकसान झालंय आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्यात। शिरूर तालुक्यातील पिंपळाची वाडी इथे 2 ऑक्टोबर रोजी अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवरती शिरूर महसूल विभागानं धडक कारवाई केली आहे। त्यामुळे वाळू माफियांना मोठा दणका बसलाय। शिरूर महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईमध्ये वाळू उपस्यासाठी वापरण्यात येत असलेल्या 13 बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईमध्ये पिंपळाची वाडी परिसरामध्ये बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांचे सुमारे 60 लाख रुपयांचे वाळू उत्खनन साहित्याचं नुकसान झालंय।
असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। शिरूर महसूल विभागाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध वाळू गौण खनिज उपसा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। तहसील कार्यालय शिरूर मार्फत करण्यात आलेल्या या धडक मोहिमेमध्ये शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांच्यासोबत मंडल अधिकारी तीर्थगिरी गोसावी, निलेश घोडके, तलाठी गोरख इंगळे, शांताराम सातपुते, गोविंद घोडके, जयमंगल धुरंदर, प्रशांत शेटे, विजय बेंडभर, प्रमोद लोखंडे, दिनेश नरवडे, सरफराज देशमुख, कोतवाल, संतोष खरात, ज्ञानदेव कर्डिले या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। अवैध गौण खनिज उपसाविरोधामध्ये महसूल प्रशासन विभागानं केलेल्या धडाकेबाज या कारवाईमुळे तालुक्यामध्ये याचं मोठं कौतुक होत आहे। तर यापुढे देखील तालुक्यामध्ये अवैध गौण खनिज उपसाच्या विरोधात शिरूर महसूल विभागाच्या वतीनं तीव्र आणि धडक कारवाई करण्यात येणार आहे। तालुक्यामध्ये 93 गावात ग्रामदक्षता समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत। त्यातील सदस्यांनी आपल्या परिसरामध्ये होत असलेल्या अवैध गौण खनिज उपसा संदर्भात तहसील कार्यालयास सांगितलं तर त्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलंय। पिंपळाची वाडी मौजे निमोणे येथे नदीमध्ये अनधिकृत उत्खनन करणाऱ्या काही बोटी चालू आहेत अशी माहिती मिळाल्याने काल दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी तहसील कार्यालय शिरूर आणि मंडळाधिकारी शिरूर यांच्या पथकामार्फत पिंपळाची वाडी येथे अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये अशा प्रकारे गौण खनिज उत्खनन करणाऱ्या 13 बोटींवर कारवाई करून त्या बोटी फोडण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये संबंधित वाळू उत्खनन करणाऱ्या दोषी व्यक्तींचे अंदाजे 50 ते 60 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे आणि भविष्यातही अशाच प्रकारे अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्या वाळू चोर किंवा दोषी व्यक्तींवरती अतिशय कडक कारवाई तहसील कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे। अरुण कुमार मोटे सह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर। माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपली दुसरी पत्नी हिला खोट्या कागदपत्रांच्या आधारे आदिवासी जातीचा बोगस दाखला मिळवून दिला आणि आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावानं विकत घेतल्या असा आरोप करत याबाबत चौकशी व्हावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले तहसील कार्यालयाच्या समोर एकदिवसीय उपोषण केलंय। माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपल्या दुसऱ्या बिगर आदिवासी पत्नीला आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हिंदू महादेव कोळी जातीचा दाखला मिळवून जमीन खरेदी केल्याची चौकशी व्हावी असा आरोप जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण लहामटे यांनी केलाय। यासाठी अकोले तहसीलदार कार्यालयाच्या समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण त्यांनी केलंय। यावेळी त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले। या निवेदनामध्ये म्हटलंय की गेली अनेक दिवसांपासून याबाबत सातत्यानं आवाज उठवला गेलाय। राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी सचिव यांना वेळोवेळी निवेदन देऊन याची चौकशी झाली नाहीये। पाठपुरावा केला मात्र सरकार दरबारी धीम्या गतीनं कामकाज सुरू आहे। त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून तहसील कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपली दुसरी पत्नी हिला खोट्या कागदपत्रांच्या आधारे भिवंडी प्रांत कार्यालयामधनं आदिवासी जातीचा बोगस दाखला मिळवून दिला आणि त्या आधारे शहापूर भिवंडी तालुक्यातील आदिवासी जनतेच्या जमिनी कवडीमोल भावानं विकत घेतल्या आहेत। सदर पुरावे देखील माझ्याकडे आहेत असा आरोप करत डॉक्टर लहामटे यांनी उपोषण केलंय। या प्रसंगी शिवाजीराजे धुमाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, माजी उपसभापती यमाजी लहामटे, मारुती लांघी, भाऊसाहेब चव्हाण, ॲडव्होकेट दीपक शेटे, रमेश राक्षे, संजय लोखंडे, भाऊसाहेब वागचौरे, ईश्वर वागचौरे, गणेश पोखरकर, कैलास पोरे, संतोष भांगरे आदी इथे उपस्थित होते। सत्यमेव जयते। आज गांधी जयंती। सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरती जो मार्ग गांधीजींनी दाखवला, उपोषणाचा मार्ग जो गांधीजींनी दाखवला, तो मार्ग स्वीकारून आम्ही आज मधुकर पिचडांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला, जी बिगर आदिवासी आहे, तिला महादेव कोळी जातीचा दाखला मिळवून घेतला। सरळ सरळ आदिवासी विकास मंत्री असताना अधिकाराचा गैरवापर केला आणि आपल्या स्वतःच्याच घरात पहिली घुसखोरी करून घेतली आणि नुसतं त्याच्यावर थांबले नाही तर त्याच्यानंतर गोरगरीब आदिवासी बांधवांच्या ज्या जमिनी आहेत त्या पिचडांनी, ज्या शर्तीच्या जमिनी आहेत त्या आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावानं खरेदी केल्या।
ज्या कवडीमोल किमतीनं घेतल्या आणि त्याच्यावरती कोट्यावधीचं कर्ज बँकांकडनं घेतलं आहे. ही अशी जवळजवळ आदिवासी समाजाची फार मोठी फसवणूक झाली की जो रुपया भाड्याच्या खोलीत राहणारा माणूस होता सभापती असताना आज त्यानं कोट्यावधीची गडगंज संपत्ती कमवली. याचे सर्व काही पुरावे शासनाला आम्ही दिलेले आहेत. मुख्यमंत्री महोदयांना शेवटचं पत्र मी 5 सप्टेंबरला दिलं आणि तेव्हा सांगितलं की तुम्ही जर तातडीनं कारवाई नाही केली, जातीचा दाखला दिलेला आहे, मराठा समाजाचा जो जातीचा दाखला आहे तो मी दिलेला आहे, खरेदी ज्या झालेल्या आहेत त्यांचे उतारे दिलेत. मग हे सगळे पुरावे दिले तरी सरकार त्याच्यावरती धीम्या गतीनं जी कारवाई करत आहे, कारवाई चालू आहे पण धीम्या गतीनं चालू आहे. आणि म्हणून त्या कारवाईला गती यावी, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सर्व, मी आणि माझे समर्थक आज लाक्षणिक कुपोषण करत आहोत. सचिन खरात, सी24 तास, अकोले. कपाशी पिकांवरील बोंड अळीच्या प्रादुर्भावानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झाले, मात्र अद्याप अनेक गावांना अनुदान मिळालं नाहीये. त्यामुळे रखडलेल्या अनुदानासाठी येवल्यामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर बोगटे येथील पंचक्रोशीमधील शेतकऱ्यांसह अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलंय. येवला तालुक्यातील गेल्या वर्षीच्या कपाशीच्या पिकावरील बोंड अळीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या समोर बोगटे येथील पंचक्रोशीमधील शेतकऱ्यांसह अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. कपाशी पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानीचे तलाठी कृषी सहाय्यक यांच्या वतीनं पंचनामे करण्यात आलेत. नुकसानग्रस्तांना शासनानं अनुदान जाहीर केले. त्यानुसार तालुक्यातील 124 गावांपैकी 65 गावांना अनुदान देण्यात आलंय. उर्वरित 59 गावं अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. वंचित गावांपैकी बोगटे पंचक्रोशीमधील गावांचा जास्त समावेश आहे. यासाठी बोगटे पंचक्रोशीमधील शेतकऱ्यांसह अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. या उपोषणामध्ये हितेश दाभाडे, भाऊसाहेब कदम, किरण दाभाडे, हरिभाऊ महाजन, श्रीमती शोभाताई बल्लाळ, अरुण जाधव, श्रावण देवरे, भगीनाथ खैरनार, मच्छिंद्र चव्हाण, साहेबराव चांदोरे आदी सहभागी झालेत. जोपर्यंत रखडलेले अनुदान खात्यामध्ये जमा होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा यावेळी देण्यात आलाय. मी हितेश दाभाडे की ज्या वेळेस आम्ही येवला तहसीलला अशी चौकशी केली की बुवा बोंड अळीचं अनुदान का येत नाही, तर त्या चौकशीने आम्हाला असं समजलं की बोगटे गावालाच नाही तर अजून येवला तालुक्यातील 59 गावांना अजून अनुदान मिळालेलं नाही आहे. तर त्याबाबत आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना कळवलं की बुवा ही बाकीच्या गावांना पण अनुदान का मिळालेलं नाही. त्यांनी सांगितलं की आमच्या प्रोसेस चालू आहे आणि आम्ही आमचा जेवढा निधी आहे तो आम्ही वाटण्याचा प्रयत्न करतोय. आणि नंतर त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत जवळजवळ नवे म्हणता 97 गावे पूर्ण केली. तरी त्याच्यामध्ये 97 गावं पूर्ण केल्यानंतर 124 गावापैकी 2 गावे निरंक आहे, तर बाकीची 25 गावं अजून रखडलेली आहे. तर यासाठी 25 गावांसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणास बसलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. एवढंच बोलून थांबतो. प्रशांत कलंके, सी24 तास, येवला. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राऊरी येथील बसस्थानकामध्ये इनोव्हा गाडीला एसटी बसचा धक्का लागला असं म्हणत गौरव हापसे याच्यासह इतर 2 जणांनी एसटी चालक मधुकर खेडकर यांना शिवीगाळ करत मारहाण करून त्यांचं अपहरण केल्याचा आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. राहुरी येथील बस स्थानकामध्ये इनोव्हा गाडीला एसटी बसचा धक्का लागला असं म्हणत गौरव हापसे याच्यासह इतर 2 जणांनी एसटी बस चालक मधुकर खेडकर यांना शिवीगाळ करत मारहाण करून त्यांचं अपहरण केल्याचा आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा 3 ऑक्टोबर रोजी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. मधुकर हरिदास खेडकर हे एसटी महामंडळामध्ये बस चालक आहेत.
3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान ही बस नाशिक इथून येऊन शनी शिंगणापूरकडे निघाली होती. सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान ही बस राहुरी बस स्थानकामध्ये उभी असताना चालक मधुकर खेडकर हे कंट्रोल रूमला माहिती देऊन शनी शिंगणापूरकडे निघाले होते. बस चालू होताच बसच्या मागे उभी असलेली इनोव्हा गाडी या गाडीमधनं गौरव अशोक हपसे हा खाली उतरला आणि बस चालक मधुकर खेडकर यांना माझ्या गाडीला बसचा धक्का लागला आहे असं म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली आहे. यावेळी तिथे महामंडळाचे विलास गोसावी आणि प्रदीप गलियाल यांनी धाव घेतली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र गौरव हपसे आणि त्याच्या 2 साथीदारांनी सर्वांच्या समोर बस चालक मधुकर खेडकर यांना बळजबरीनं इनोव्हा गाडीमध्ये बसवून बस स्थानकाच्या बाहेर नेलं. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये बस चालक मधुकर खेडकर यांच्या फिर्यादीवरनं सरकारी कामामध्ये अडथळा आणणं आणि बस चालकाचं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी गौरव हपसे याला पोलिसांनी गजाआड केलाय. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट हे करतायत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. येत्या 10 ऑक्टोबरला 24व्या पुणे नवरात्र महोत्सवाला गणेश कला क्रीडा मंच इथे सुरुवात होणार आहे. 8 दिवस पुणेकरांना या उपक्रमाचा आनंद लुटता येणार आहे. या संदर्भात महोत्सवाचे मुख्य संयोजक नगरसेवक आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला 24वे पुणे नवरात्र महोत्सवाला गणेश कला क्रीडा मंच इथे सुरुवात होणार आहे. 8 दिवस पुणेकरांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद यामुळे घेता येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक नगरसेवक आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य याचा मिलाप असणारा हा महोत्सव गेल्या 23 वर्षांपासून भरवण्यात येतोय. या महोत्सवाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार रजनी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या वर्षीचा हा महोत्सव ग. दी. माडगुळकर बाबूजी यांना समर्पित करण्यात आलाय. स्वर्णंदा प्रस्तुत देवी त्रिरत्ने या विशेष कार्यक्रमाचं आयोजन देखील इथे करण्यात येणार आहे. या महोत्सवाचं खास आकर्षण म्हणजे महिलांसाठी विशेष लावण्यांचं आयोजन इथे करण्यात आलंय. महिलांना इथे दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत लावणी पाहता येणार आहे, असं संयोजक आबा बागुल यांनी सांगितलंय. यंदा आमचं पुणे नवरात्र महोत्सवचं हे 24वं वर्ष आहे आणि 10 ऑक्टोबरला नवरात्राची सुरुवात सायंकाळी 5 वाजता गणेश कला क्रीडा केंद्र येथे भव्य अशा दिमागदार उद्घाटनाने होणार आहे. यंदाचं उद्घाटन आदरणीय खासदार रजनीताई पाटील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण आणि आपले पालकमंत्री गिरीश बापट यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यांचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे की आपल्याला माहिती असेल की आता सध्या बिग बॉस हे खूप गाजत आहे हिंदी मराठी. त्या मराठीतल्या ज्या प्रथम आलेल्या सगळ्या नायिका आणि नायक येणार आहेत त्यात पुष्कर जोग असते, सई लोकूर असेल, शर्मिष्ठा राऊत असेल, असे अनेक मान्यवर येतात. हेमांगी कवी असेल, सुवर्ण काळे असेल, तन्वी माने असेल, या सगळे या चीफ गेस्ट म्हणून येणारे आणि त्यांची नृत्य सादर करणार आहेत. आपल्याला माहिती असेल की आता एक लावणी सम्राज्ञी सिने अभिनेत्री आहे वैशाली जाधव, तिचा सुद्धा परफॉर्मन्स आहे. देवीचा गोंधळ आहे, जोगवा आहे, ओल्ड इज गोल्ड, आपण जुनी गाणी विसरत चाललेलं आहे त्याच्यावर परफॉर्मन्स करून आपण एक ठेवलेला आहे. 10 दिवस वेगवेगळे असे कार्यक्रम आहे. यंदाचा आम्ही जीवन गौरव पुरस्कार आणि आपल्याला माहिती असेल की सध्या खूप गाजत असलेले डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे जे 55 मिनिटं आपण आहार घ्या आणि आपली तब्येत निरोगी ठेवा त्यांना आम्ही हा पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर माननीय कैलासजी काटकर हे आधुनिक तंत्रज्ञान विज्ञानामध्ये आता जे आपल्याला व्हायरस घुसतोय त्याच्यावर त्यांनी मोठं टेक्निक केलेलं आहे. शिक्षण तज्ज्ञ प्रदीप लोखंडे आहेत, प्रशांत इंगवले आहेत जे संगीतकार आणि लेखक आहेत आणि वैशाली जाधव यांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत. यंदाचं खास वैशिष्ट्य आपण 2 नाटक इथं ठेवलेले आहेत. एक चोरीचा मामला आणि दुसरं नाटक आहे लाईफ पार्टनर्स, असे हे 2 नाटकं आहे. सालाबादप्रमाणे रविवारी 14 तारखेला आपण हा लावणी महोत्सव हे खास आकर्षण असतं. पुणे नवरात्र महोत्सव सकाळी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत लावणी महोत्सव चालतो. या लावणी महोत्सवामध्ये आपल्याला पाहिलं असेल तर आपला लावणी महासंग्राम, फक्त पावनं तुमच्यासाठी, लावणी धमाका, तुमच्यासाठी काय पण, 36 नकरेवाली, ढोलकीच्या तालावर, असे अनेक ते कलाकार नामवंत ते तिथं आपली कला सादर करणार आहेत.
अनेक ह्याचं यंदाचं वर्ष आपण जर पाहिलं असेल तर हे शताब्दी वर्ष आदरणीय ज्येष्ठ संगीतकार सुधीरजी फडके असतील, ज्येष्ठ गीतकार ग.दी. माडगुळकर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची जन्मशताब्दी, यांच्या जन्मशताब्दीला आम्ही हा महोत्सव अर्पित केलेला आहे आणि त्यांच्या जीवनावरही आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहे. अनेक कार्यक्रम आपण 10 दिवस करत असतो. आपल्या मंदिरामध्ये अतिशय नवसाला पावणारी ही देवी या ठिकाणी आहे. तिथं महिला महोत्सव असतो, होम हवन असतं. सकाळी घटस्थापना 7:30 सकाळी घटस्थापना 10 तारखेला होणार आहे. अष्टमीला होम आहे. तिथं महिला महोत्सवाचे अनेक कार्यक्रम असतात. अनेक मान्यवर लोक येत असतात. असा हा नवरात्र महोत्सव आपण सगळ्यांनी या निमित्ताने या नवरात्राला यावं. गणेश क्रीडाला 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता आणि 10 दिवस या नवरात्राचा सहभाग घ्यायला आणि आपण पाहिला असं यावं अशी मी पुणेकरांना, महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना विनंती करतो. धन्यवाद. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. सरकारच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन संपन्न. जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण काढून उभी केलेली इमारत जमीनदोस्त करावी या मागणीसाठी शिवाजी गाडे यांनी सुरू केलं उपोषण. शिरूर तहसीलदार आणि त्यांच्या पथकाची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरती धडाकेबाज कारवाई. वाळू उपसासाठी वापरण्यात येणाऱ्या 13 बोटी उद्ध्वस्त. आणि रावरी बस स्थानकामध्ये बसचा इनोव्हा गाडीला धक्का लागला असं म्हणत गौरव हापसेसह 2 जणांनी केली बस चालकाला मारहाण. गुन्हा दाखल, हापसे पोलिसांच्या ताब्यात. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.